नमस्कार. तर बघा आता म्हणजे संध्याकाळची वेळ आहे तर आला तर म्हणलं चला आता छोटासा ब्लॉग काढू संध्याकाळी. कारण की आज सकाळपासून तुम्हाला तर माहितच आहे काल आम्ही गव्हाला स्प्रिंकलरला पलटी मारायला गेलेलो होतो आणि आज गव्हाला विरेन ते पण टाकलेलं आहे त्याच्यामुळे वावरामध्येच टाइम झाला. आणि सगळ्यात मेन की आज आमचे घरचे कांदे कापायला सुरुवात केलेली होती तर सकाळपासून सगळ्यांचंच धावपळी चालू होती. कारण की वावरामध्ये कोणते पण जर काम जर चालू असले ना तर खूपच धावपळ राहती. तर बघा आता संध्याकाळ पण झालेली आणि सगळ्यांनी चहा पण घेतला तर घरी आलेले होते आणि वावरातून यायला पण आज उशीरच झाला. तर म्हणलं चला छोटासा ब्लॉग काढू आणि आता आपले छोटे पिल्लं ते पण आहे घरी त्याच्यामुळं मग ताईला पण दिवसभर पूर्ण काम जातं. कारण की कसं घरी पण भरपूर काम राहतं तुम्हाला तर माहितच आहे. चिल्लर गँग असल्याच नंतर कसं आता आमचा शंभू सोनपापडी आणि चिव आणि आपलं छोटं पिल्लू पण 4 जण आहे घरी त्याच्यामुळे ताईला दिवसभर भरपूर काम राहतं आणि कसं ब्लॉग बनायला त्यांना पण टाइम नाही भेटला. तर म्हणलं चला आता ताईन मी आता म्हणले की चला छोटासा ब्लॉग बनवूया. तर बघू चला ताईचं काय चाललेलं आहे आणि आपलं शंभू ते पण काय करते. तर तुम्हाला माहितच आहे की म्हणजे आता आमचं मक्का मशीन पण चालू आहे आणि आमची भाऊ मक्का मशीनवर जाते ट्रॅक्टर घेऊन. तर शंभूच्या पप्पाला पण मग स्प्रिंकलर ते बदलायला मदत म्हणून मी जात राहते वावरामध्ये. त्याच्यामुळे आज आम्हाला विरे ते टाकायला भरपूर टाइम झाला आणि वावरातून घरी यायला आणि ते चाललेलं होतं स्वयंपाक. काल चू दीदी म्हणतो हा ना मग दीदी म्हणतो ताई कुठे आपली दीदी कुठे दादा पाय ना. हा दुपारपासून नव्हते मी घरी. दीदीच काय चाललं हा का. उद्या संडे उद्या हे करायचं दीदी आराम हा ना. तुम्ही स्वयंपाकाला लागले तर काय हा हा. तर बघा ताई लागलेले आहेत स्वयंपाकाला आणि काळ्या वांग्याची भाजी बनवायची आहे. तर एका ताटामध्ये मसाला पण काढून घेतला. मम्मी ते कुठे गेले पण झोप राहिला का मग काय चिवला पहा ना चिवला ऑर्डर राहिली कधी घेईन काही घेऊ तुला घेऊ का हा ना व बाई घेऊ तुला. तुम्ही आल्यापासून घरीच नाही मी हा ना. मग आज लय उशीर झाला वावरातून यायला. गवत कांदेच पात अजून निम्मे नाही झाले अजून उद्या परवा 2 दिवस लागन. हा लय थंडी आहे अहो घरी म्हणायला घर राहत पण दिवसभर काम चालूच राहत. मग काय शंभून काय आणलं शंभू अय दादा काय आणलं याच्यामध्ये बाजरीच्या भाकरी आणि काळी वांग्याची भाजी करू. हा मग काय व बिट्टू काय घेतलंच नाही त्याच्यामुळं हे पाहिलं कसं व्यवस्थित घे ग त्याच्यावर शंभूला लागत मी शंभूला आहे तुम्ही मग आले लगेच कसं गेला चिव दादा दीदी दीदी म्हणता दीदी म्हणता बाई आज दीदी शब्द निघल्यावर आलं तोंडातून. आता पहिले बाबा आणि आबा म्हणत होता हा आता दीदी चालू झालं. लई सर्दी झाली बाई मला तर इतकं दुखणं आलं ना का बस झालं गौरी झाला आपला हा ना. इरा टाकला ना त्याला हिरा टाकला ना पहिल्या टप्प्यात यायला का हा पहिल्या टप्प्यातल्या याला नंतर अजून बारीक आहे. नंतर पहिला शिव दादा पाय ना कसं बोलतो दीदी म्हणता. अरे बापरे अरे बापरे हा ना. त्यांना माहिती पोरांना दिवसभर खेळच नाही भेटला पाहिजे सारखं होमवर्कच कम्प्लीट करायला पाहिजे की नाही. शंभू चाल इकडे हा ना. हा मी भाजी टाकून घेते. बघा आपल्याला काळ्या वांग्याची भाजी करायची आहे आणि आता ती भाजी करून घेणार आहे. मस्त कवळी वांगी होते बाजारून आणलेले म्हणलं कालच आणले ताजी वांगी. हा ना कालच बाजार झाला आपण यश कापून घेतले म्हणजे मग कसा मसाला जातो त्याच्यात. हा तेल जशी गरम होस तर मी काय करते त्याच्यात मीठ भरून घेते.
मीठ भरल्या नाही ना चवदार लागते वांगी. चौदार लागते ना. चिवल कुठं दिलं का? मम्मीकडे दिलं ना. मम्मीकडे दिलं. हा पाहिलं ना तो कसा हा, हे करीत होता. तू सकाळ दुपारची नव्हती ना ग? हा अहो डोकं दुख राहिलं, सर्दी झाली सोन्या सगळ्यांना दुखणे आले का? हा ना हे आभाळ त्यांना पण आणि थंडी पण लई हो त्याच्यामुळे सगळ्यांना दुख राहिलं बी, आपल्याला बी. लई सर्दी ते झालं. मग काय उद्या पहिलं दवाखान्यात जावं होतं. तेच ना मग. त्याला तापलं का? तापला ना. म्हणजे दुसरा कोणता मसाला नाही टाकायचा ना. नाही नाही साधं साधं. साधा साधंच काळी काळी. तर पहा मी आता थोडासा काळा मसाला म्हणजे जो आपण वाटून घेतलेला आहे, घेतले होते ना, तर त्याचं वाटण आपण करून घेतलेलं होतं. मी आज थोडी तीळ पण टाकली बरं का घावरी. हा ना हा हवरीनं वांग एकदम मस्त लागत. भोगीच्या वांग्याने वांगाला आता मग हा थोडी तीळ टाकली, थोडं हरभऱ्याची डाळ, थोडे शेंगदाणे, आणि मस्त वाटण बनवून घेतलं. तर चांगला मसाला परतून घ्यायचा. मस्त ताजी ताजी कोथिंबीर आहे. कोथिंबीर भाजी किती मोठी टाकली लई मस्त भाजी लागते. आणि आता ताजी ताजी आहे ना, किती मोठी. हा चांगला परतून द्यायचा हा मसाला. त्यानंतर आपल्याला टाकायची थोडीशी हळद, थोडी याच्यात पण टाकलेली मसाले. हा काळ्या मसाल्यात पण भाजून जर टाकला ना मसाल्यामध्ये हळद तरी येते भाजीला. ते थोडे असे मसाल्यात बुडून टाकून द्यायचे, म्हणजे मग मसाल्यामध्ये ते वांग्यामध्ये जे आपण कापलेले ते सगळा मसाला त्याच्यात जातो भारी. मग रसा तर चवदार लागतो, पण मग आपण जे शिजून घेतलेलं वांग राहतं ना ते बी एकदम भारी लागत. बरे आज तर लई धावपळ झाली कामाची. असं तिकडे एरिया मारायचा होता. हा विरे मारला स्प्रिंगलर बदली केलं आणि डबल इकडे कांद्याकडे गवत घ्यायला गेलो. कांद्यामध्ये काही मागं सुटायचे कांदे नाही ना? हा काही मागं सुटायचे कांदे नाही ना. कारण गवत नाही लागत त्या कांद्यामध्ये. हा गवत लई त्याच्यामुळे मग एखादा अर्धा राहतोच, पण मग काही नाही. आता आपलं घरचं रेबल त्याच्यामुळे सगळे घेते ते. आता वांग चांगलं शिजून द्यायचं आणि एकदम कमी गॅसवर शिजून देणार वांग. कारण थोडासा मसाला पण टाकलेला आहे आपण. थोडस मी त्याच्यावर झाकण ठेवते, पाणी नाही टाकत आता त्याला. चिवला काय चिवला चिवलं घेऊन येऊ का? तर मग आज चाललेले बाहेर, तर वांग्याची भाजी करणार ते आता. आणि बाहेर चाललेले ते कारण की कसं आता थंडी दिवस त्याच्यामुळे मग मम्मी ते निश्चित केलेला होता बाहेर. तर बघा काय आलं मम्मी, कोण शंभू. तर बघा इकडे शेक केलेला आता आणि आपला शिव आणि शंभू बघा बसले होते, पण शंभू झोपला वाटतो मी. हा ना दुपारी झोपला ना तर काय आज चिवला पा हसतच दिसता त्याला लय आज दिदी बाबा म्हणते राहिलो. हा ना काय कुठे दीदी, दीदी कुठे आपली. हा शंभूला घेऊन जाऊ घरात ना. तर बघा आपण इकडं वांग पण शिजलेलं होतं आणि मी मसाला पण टाकून दिलेला आहे. बघा थोडंसं नॉर्मल शिजून घ्यायचं आणि नंतर मसाला टाकायचा. मग मसाल्यामध्ये चांगलं वांग परततं. मग आता याला चांगल्याशी उकळी येऊन द्यायची. आणि कविताच्या चालू झालेल्या लगेच पोळ्या, कारण आज आम्ही घरातच स्वयंपाक करू राहिलो गॅसवर. कारण माझी पण तब्येत थोडीशी हे खराब आहे आणि कविताची पण, कारण आम्हाला थंडीमुळे इतकं सर्दी खोकला ते झालेलं आहे ना, त्याच्यामुळं सर्दी ते जर झालेलं असतं ना मग डोकं ते पण. अगं इतकं डोकं दुखू राहिलं दुपारपासून ना का बस. कसं थंडीमुळे सर्दी ती सगळ्यात जास्त झाली. तेच ना मग. आणि थंडीला सर्दी ते झालं का मग डोकं खोकला ते तेच ना मग. आणि आपल्याला जर सर्दी जर दुखणं जर आलं ना लेकराला लगेच तवाच येतं. हा ना. त्याच्यामुळे काय आता आपल्यालाच काळजी घे नाही. तरी पण आपण किती उशिरा उठतो ग, जास्त लवकर नाही उठत काही नाही थंडीमुळं. थंडी जास्त आहे आता. थंडी जास्तच आहे ना. तर बघा मस्त कविता चाललेल्या आहे पोळ्या. इकडे भाजीला पण मस्त उकळी येऊ राहिली. आणि हा ना बघा मी एक गॅस शेगडीवर आहे ना भात
लावलेला आहे, म्हणजे पातेल्यातच टाकला होता. काय चमचा घे नाही, छोटा तिथं भांड्यात होता बाय. शिजला काय बघते नाही, अजून बाकी ग, बाकी का थोडं बाकी. पाणी बी अजून त्यात बरोबर आहे, एवढं पाण्यामध्ये ना आणि कमी शब्दी ना मस्त होतो मग त्याच्यावर. दिदी दप्तर ते नाही उचललं ते. अगं तिला लई डोकं ते दुख राहिलं. हा ना गेली ती आता. बाई, अचानक तब्येतीला काय होईल त्याचा भरोसा नाही. छोटं पिल्लू झोपलं आपलं. हा ना. मम्मी सेन्स चाललेलं आहे शकायचं. तुम्ही त्यांना म्हणलं स्वयंपाक झाला का आवाज देतो तुम्हाला. तर चला, मस्त वांग्याची भाजी पण शिजली आणि कविता चाललेल्या आहे. पोळ्या किती राहिले का? हा का. तर आवाज काय चाललेलं आहे काय माहिती. आवाज चहा घेतला ना तुम्ही? माझ्या लक्षात नाही, मी चहा केला की नाही. नाही चहा घेतला त्यांनी आज. हा ना. चहा कधी घातला? मग मलाच काही कळणार, कारण माझ इतकं मी इतकी परेशान मध्ये ना, मला काहीच कळणार नाही. ऐ जग द्या मला दूध काढते काय आता. जग तो मारती ना डब्यापाशी. तो काय तिकडं एवढं मोठं जग दिसा ना मला आधी सांग नाही. बरोबर. बरोबर असून सिद्धीर भाऊजायची गमत फसली वाटतं. तर आबा गेलेले आता दूध काढायचं होतं आणि सगळेजण बाहेर मस्त शेकू राहिले. अजून काही टाइम नाही झाला ग, अजून काही टाइम नाही झाला. पण मग लवकर आता लवकर अंधार पडतो ना ग. हा दिवस लहान आहे ना. मम्मी तर कुठे आहे? तिकडे बसले ते तिकडे आहे पलीकडे. हा का. 2-3 दिवस फोन लईच धावपळ चालू आहे ग. हा ना 2-3 दिवसापासून इतकी धावपळ चालू आहे. आज एक तर गव्हाला पाणी द्यायचं होतं रात्री. आता हे बिबट्याचं आणि त्याचं भी होतं जास्तच झालं. तेच ना मग. तर बघा आमचं चाललेलं आहे दोघींचं स्वयंपाक, कारण आज जरा आम्ही घरातल्या घरातच करू राहिलो. बाहेर रोज तसं बाहेरच पेटीत राहतो, कसं थंडीचा बी आहे की नाही, थंडीचं बी आणि म्हणजे स्वयंपाक करायला खरं भारी मजा. मजा बाहेरच येते. पण आज जरा थोडं बुकार मध्ये, त्याच्यामुळे म्हणलं बरं आहे साधं सिंपल पटकन करून घेऊ. आणि आज काही जास्त काही गडबड नाही, नुसती काही पोळ्या करते का यांना आहे ना 2-3 भुला आणि यांना पोळ्या खायच्या त्या. हा ना. मम्मी काय म्हणे काही बाजरी भाकरी करा म्हणे. वांग्यासोबत भाकरी भाजला. बाजरी भाकरीच भाजला आधी वांग्यासोबत. पण आता त्यांना दोघांना खायच्या होत्या चपात्या. मग बरं ना. आराला बी चपातीच आधी, तिचं लय अवघड काम. शंभू तर झोपलं बाई. शंभू झोपला ना. हा ना. तर चला, माझं तर दिवसभर कामात चालू राहत. तुम्ही बघलेच, आता बघितलं 2-3 ब्लॉग मध्ये मी घरी असतं कसं सारखं काम चालूच राहतं. कसं म्हणायला का काही पण मग पण काम- हा ना आता. कामाने आता आपले चिल्लर पण तेच ना मग. आज तर एक उठला की एक झोपायचं, एक झोपला की एक उठायचं. आज लई परेशान झाली. त्याच्यामुळे आज खरं ब्लॉग काढायला टाइमच झाला बरं का. पण मग म्हणलं चला सगळे ताईंचे कमेंट येतील. ब्लॉग नाही आला. म्हटलं मग कसं. आणि खरं तर खूप ताईंच्या कमेंट आलेल्या आहे बरं का, बाळाचं नाव हे ठेवा ते ठेवा. पण आता कसं आहे आम्हाला म्हणजे आज खरं तर भरपूर ताईंनी कमेंट केलेले आहे, कारण की आपले शिव आणि शंभू होते ताई. तर मग सगळ्यांचे म्हणणं आहे की आपण बाळाचं नाव मल्हार ठेवा म्हणून. हा भरपूर राहिनी. आपल्या उषाताईंनी ती एक मस्त कमेंट केली आहे की आराध्या, अक्षदा आणि आदित्य अशी कमेंट केली. तर कसं आहे आम्हाला म्हणजे तुम्ही सगळ्यांनी म्हणजे खूप छान छान नावं सांगितले. आणि एका ताईंनी का दादांनी कोणतरी कमेंट केली आहे की अश्विनी ताईच्या आणि म्हणजे आरुष पप्पाच्या नावावरून नाव ठेवा म्हणून. नाव ठेवा म्हणून त्यांना वाटलं मग भाऊच्या नावावरून जर ठेवलं तर तेव्हा दोघांचं बी नाव आहे. दोघांचं पण नावावरून ठेवा म्हणे. पण कसं आता आमचं तुम्हाला तर माहिती आहे, छोटं पिल्लू ते देवडला जात होते, त्याच्यामुळे मग आपल्याला बाबाच्याच हाताने नाव ठेवायचंय. जे आपले बाबा म्हणजे देवडचे बाबा जे नाव सांगतील तेच नावानी आपल्याला बोलायचंय आपल्याला. आणि खरं तर एका ताईने आपल्याला कमेंट केली बरं कविता, का त्या म्हणल्या की म्हणजे मला 2 मुली म्हणल्या आणि ताई तुम्हाला पण अगोदर 2 मुली आहेत, तर तुम्ही कुठं ट्रीटमेंट घेतली वगैरे असं भरपूर विचारत होत्या बरं का. पण म्हणजे मग आता आपण पण याच्या आधी आपल्याला माहित होतं ना की आपल्याला आता दिदी आणि सुनपापडी येते. त्यांना पण विचारलं वाटलं असेल की तुम्हाला 2 मुली आहे. आणि मग नंतर समजा हा छोट्या बाळासाठी समजा मुलासाठी कुठं ट्रीटमेंट घेतली, तर ताई आम्ही म्हणजे कुठं ट्रीटमेंट वगैरे काही घेतली नाही, म्हणजे दवाखाना केलेला नाहीये. तर आम्ही जात होतो देवगडला, कारण तुम्ही आमचे ब्लॉग बघितले तर एक विश्वास आणि देवावर भरोसा म्हणून आम्ही देवगडला जात होतो. देवगडला गेल्या ताई आणि भू तर 11 वेळ म्हणजे 11 खेटायला आपल्या मनाने गेल्या. तर इतक्या वेळेस आणि खरंच आम्हाला देवगडचे प्रसाद भेटला देवाचा आम्हाला. तर आमचं छोटं पिल्लू पण आम्हाला झालेलं आहे. तर आता आम्ही एखाद्या दिवशी देवगडला गेलो का
तेव्हा आम्ही तो पण नवस दाखवू. मग आणि केलं असतं आपलं का? नवस पण मग नवीन नवीन. तेच ना मग. आणि खूप कसं आहे आता सगळ्यांनाच माहिती आहे मुली असल्यावर समजा मुलासाठी आपण किती हे करतो हे करायचं नाही ते करायचं नाही किंवा दवाखाना केल्याने असं होतं तसं होतं. तर ताई तसं नसतं बरं का. एक विश्वास पण असतो देवावर. तो जर तुम्ही जर ठेवला ना तर होतं बरं का. पण मग एखाद्याचं कसं राहतं म्हणजे ज्याच्या त्याच्या मनावर राहतं की नाही. हा म्हणावं लागतं. तर काही वेळेस देवाचं पण करावं लागतं, काही वेळेस दवाखाना पण. हा. तर दोन्ही पण प्रयत्न चालूच राहून द्यायचे. तुम्हाला कोणतंही छोटस पिल्लू आमचे पिल्लू आणि होईना. मग काय. बघा स्वयंपाक पण झालेला होता आणि आता आलेले बाहेर. तर मम्मी चला ना जेवायला. चू झोपला काय? हा काय बाप किती मोठ शक केला ना. जॉईस नाही का? डोकं दुखू राहिलं. गवत टाकू राहील काय हो? इकडे वावर तयार करायचं काय उद्या? मक्काचं खोलकट जाळील. किती मोठ जाळ झालं मी पहा ना. काय करायचं आपल्याला इथं बाजरी? हा ना. सोनपापडी तिकडेच भूपुष्पा मम्मी घाबरत नाही ती. म्हणजे आम्हाला घरपाठ्याचं वावर तयार करायचं त्याच्यामुळे इथं मक्काचं खोलकटन ते होतं. तर मग संध्याकाळच्या टायमाला कसं शांत वातावरण राहतं त्याच्यामुळे मग वारं ते काही नाही राहत. त्याच्यामुळे मग आता गबळ ते सगळं पिटून दिलेलं आहे बघा.